Make preparation simple with Exam Mentor. Join us for success. Subscribe now. तर आज आपण मेटल अँड नॉन मेटल्स हा चॅप्टर बघणार आहोत. तर मेटल्समध्ये आपण बघतो की त्यामध्ये गोल्ड, सिल्वर, आयर्न, कॉपर, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम असे मेटल्स येतात. ठीक आहे. त्यांना लस्टर पण असतो, ते खूप हार्ड असतात. त्यानंतर आपण बघू शकतो की वायर किंवा शीट त्यामधून आपण बनवू शकतो. ठीक आहे. त्यामधून हीट आणि इलेक्ट्रिसिटी सुद्धा पास होते. ठीक आहे. आणि मेटल्स जे आहेत त्यांचं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जे आहेत ते लूज करतात पॉझिटिव्ह चार्ज आयन मिळवण्यासाठी. ठीक आहे. त्यांनाच आपण कॅटायन म्हणतो. ठीक आहे. तर त्यानंतर आपण बघणार आहे फिजिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे. त्यामध्ये फिजिकल स्टेट काय आहे. ठीक आहे. सॉलिड स्टेट असतो त्यांचा. ठीक आहे. मर्क्युरी आणि गॅलियम जे आहे ते एक्सेप्शन आहे, ते लिक्विड स्टेटमध्ये असतात. ठीक आहे. आपण जसं टेम्परेचर मोजतो त्यामध्ये जे आहे मर्क्युरी जे आहे मेटल राहतं. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू शकतो की परत त्यामध्ये लस्टर पण आहे. ठीक आहे. कॉपर वेसल जे असतं त्याला लस्टर असतात. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू शकतो हार्डनेस. ठीक आहे. सोडियम आणि पोटॅशियम जे आहे ते सॉफ्ट आहे. ठीक आहे. हे एक्सेप्शन आहे यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू शकतो डक्टिबिलिटी आहे यामध्ये. डक्टिलिटी सॉरी. ठीक आहे. याला आपण ओढू शकतो. ठीक आहे. अशा प्रकारे मेलेबिलिटी आहे यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू शकतो की थिन शीट आपण फॉर्म करू शकतो, त्याला आपण मेलेबिलिटी ऑफ मेटल्स म्हणतो. ठीक आहे. कंडक्शन ऑफ हीट म्हणजे आपण त्यामधून जे आहे हीट पास होते, म्हणजे हे गुड कंडक्टर ऑफ हीट आहे. ठीक आहे. म्हणजे आपली गरम वगैरे आपण यामधून काही करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू शकतो कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी, आणि म्हणजे यातून वीज सुद्धा पास होते. त्यानंतर आपण बघू शकतो की डेन्सिटी, हे डेन्सिटी हाय डेन्सिटी असते याच्यामध्ये, जसं की सोडियम, पोटॅशियम, लिथियम हे एक्सेप्शन आहे. ठीक आहे. त्यांची लोअर डेन्सिटी आहे. आणि लिथियमची जी आहे ते 0.53 आहे. ठीक आहे. डेन्सिटी 0.53 ग्राम पर क्युबिक सेंटीमीटर. त्यानंतर मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट आहे. यांना हाय मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट असतात. ठीक आहे. त्यानंतर सोनोरिटी म्हणजे आवाज जे आहे आपण म्हणतो, आवाज येतो मेटलमधून आपल्याला, ते सोनोरिटी मुळेच येतो. त्यानंतर आपण बघू शकतो नॉन मेटल्समध्ये काय काय, कार्बन, सल्फर, फॉस्फरस हे जे आहे नॉन मेटल्स आहेत. त्यानंतर आपण बघू शकतो की यांच्या प्रॉपर्टीज काय आहे. ठीक आहे. द ऑर्डिनरी टेम्परेचर नॉन मेटल्स ऑकर सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. ठीक आहे. हे सॉलिड, मेटल, गॅस तिन्ही प्रकारचे असतात. सॉलिड, लिक्विड. ठीक आहे. बोरॉन जे आहे ते लिक्विडमध्ये येतं. ठीक आहे. H2 हे गॅसमध्ये येतं. ठीक आहे. कार्बन हे जे आहे, सल्फर, पोटॅशियम. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू शकतो लस्टर, यांना काही लस्टर वगैरे नसतं. ठीक आहे. डायमंड आणि आयोडीन क्रिस्टल हे जे एक्सेप्शन आहे. ठीक आहे. आणि काही नॉन मेटल जे असतात ते कलरलेस असतात. त्यानंतर ब्रिटलनेस आपण बघू, ते ब्रिटल असतात. ठीक आहे. म्हणजे त्यांना तुकड्यांमध्ये आपण त्यांचे पार्ट करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर डक्टिबिलिटी, मेलेबिलिटी, ते डक्टाईल पण नसतात आणि मेलेबल पण नसतात. ठीक आहे. कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी जे आहे ते बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी असतात. ठीक आहे. ग्राफाइट जे आहे नॉन मेटल हे एक्सेप्शन आहे यामध्ये. हा एलोट्रोप ऑफ कार्बन आहे, हा गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. त्यानंतर आपण बघू शकतो की डेन्सिटी जी आहे यांची लो डेन्सिटी असते, आणि मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट जे आहे हे यांचा लो असतो. ठीक आहे. अशा प्रकारे त्यानंतर आपण बघू शकतो की मेटॅलॉइड्स म्हणजे काय आपण बघू शकतो, जसं की म्हणजे जसं की आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम, अँटिमनी हे असे प्रॉपर्टीज आहे यांच्यामध्ये की ते मेटल आणि नॉन मेटल यांच्यामध्ये इंटरमिजिएट असतात. त्यांनाच आपण मेटॅलॉइड्स म्हणतो. त्यांच्या मधातले मेटल आहे, नॉन मेटल याच्या मध्यामधले. ठीक आहे. त्यानंतर त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज काय आहे मेटल्सच्या. ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, यांचं केमिकल बिहेवियर ऑफ एलिमेंट्स आहे. ठीक आहे. यामध्ये 3 इलेक्ट्रॉन असतात आउटर मोस्ट शेलमध्ये. जसं आपण बघू शकतो की 11 जे आहे सोडियम आहे, याचा ॲटॉमिक नंबर. आपण जसं आपल्याला माहीत आहे की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे
281 आहे याचं. मॅग्नेशियमचं 12 नंबर आहे तर 282 आहे. त्यानंतर ॲल्युमिनियमचं 13 आहे तर 283 आहे. ठीक आहे. फॉर्मेशन ऑफ आयन जे आहे या ठिकाणी मेटल्स हॅव अ टेंडन्सी टू लूज देअर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ठीक आहे. हे यांची जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची जी टेंडन्सी आहे तो लूज करतात पॉझिटिव्हली चार्ज आयन मिळवण्यासाठी, जसं की कॅटायन आपण याआधी पण बघितलं होतं. ठीक आहे. त्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे 28 सोडियम. जसं सोडियम आयन करायचं असेल तर 28 म्हणजे 2 जे यांनी हे केल्या लूज केला आहे. ठीक आहे. यामध्ये यांनी 3 लूज केला आहे. ठीक आहे. ॲल्युमिनियम आयनसाठी मिळवण्यासाठी. त्यानंतर रिॲक्शन विथ ऑक्सिजन, मेटल कंबाईन विथ ऑक्सिजन टू फॉर्म देअर ऑक्साईड. ठीक आहे. मेटल जे आहे त्या ऑक्सिजन सोबत कंबाईन होतात. ठीक आहे. जसं मेटलचं ऑक्सिजन मध्ये हे झालं की मेटल ऑक्साईड होतं तयार. ठीक आहे. त्यानंतर मेटल ऑक्साईड जे असतात ते बेसिक इन नेचर असतात. मेटल ऑक्साईड रिॲक्ट विथ अन ॲसिड टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. ठीक आहे. मेटल ऑक्साईड आणि ॲसिड मिळून जे आहे सॉल्ट प्लस वॉटर बनतं. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू शकतो रिॲक्शन विथ ॲसिड. तर काही मेटल जे असतात ते डायल्यूट ॲसिड फॉर्म करतात मेटल सॉल्ट सोबत. ठीक आहे. आणि त्यामधून हायड्रोजन गॅस जे आहे ते रिलीज होतं. जसं की मेटल आणि डायल्यूट ॲसिड जर आपण घेतलं तर त्यामध्ये सॉल्ट आणि हायड्रोजन गॅस निघतो. ठीक आहे. सॉल्ट तयार होतो आणि त्यामधून गॅस निघतो. ठीक आहे. त्यानंतर वॉटर सोबत जर रिॲक्ट केला आपण, म्हणजे जसं की कोल्ड वॉटर म्हणजे थंड पाण्यासोबत जे आहे मेटल जे आहे काही रिॲक्शन वगैरे देत नाही. पण जसं की सोडियम पोटॅशियम जे आहे ते रिॲक्ट करतं कोल्ड वॉटरसोबत हायड्रॉक्साईड आणि हायड्रोजन गॅस प्रोड्यूस करण्यासाठी. ठीक आहे. आणि मॅग्नेशियम मेटल जे असतात त्यांना स्टीम लागते सिमिलर रिॲक्शन घेण्यासाठी. म्हणजे यामधला डिफरन्स आहे. ठीक आहे. त्यानंतर केमिकल प्रॉपर्टीज आहे नॉन मेटल्सच्या. तर त्यामध्ये 4 to 7 इलेक्ट्रॉन असतात नॉन मेटलमध्ये व्हॅलेन्स शेलमध्ये त्यांच्या. ठीक आहे. जसं की नायट्रोजनमध्ये 7 आणि कॉन्फिगरेशन 2, 5 आहे. ऑक्सिजनचं जे आहे 8 आहे, 2, 6 आहे. ठीक आहे. अशा प्रकारे. त्यानंतर फॉर्मेशन ऑफ आयन, नॉन मेटल जे आहे त्यांची इलेक्ट्रॉन जे आहे ते एक्सेप्ट करण्याची टेंडन्सी असते. ठीक आहे. त्यालाच आपण ॲनायन म्हणतो. म्हणजे मेटल्समध्ये जे आहे ते कॅटायन आहे आणि नॉन मेटल्स म्हणजे ॲनायन आहे. ठीक आहे. ॲनायन आहे. ठीक आहे. सॉरी. त्यानंतर आपण बघू शकतो क्लोरीनचं जे आहे क्लोराईड आयन, ऑक्सिजनचं ऑक्साईड आयन, नायट्रोजनचं नायट्रेट आयन, अशा प्रकारे. त्यानंतर ऑक्सिजन सोबत रिॲक्शन केल्यावर काय होतं. ठीक आहे. तर ऑक्साईड फॉर्म होतो. ठीक आहे. नॉन मेटल ऑक्साईड. ठीक आहे. अशा प्रकारे आपण बघू शकतो. ते ॲसिडिक असतात. ठीक आहे. त्यानंतर आणि ऑक्साईड जे असतात नॉन मेटल्सचे ते वॉटरसोबत ॲसिड फॉर्म करतात. ठीक आहे. तसं CO2 प्लस H2CO3 म्हणजे कार्बोनिक ॲसिड, यानंतर सल्फरस ॲसिड, सल्फरिक ॲसिड. ठीक आहे. आणि हे जे आहे डायल्यूट ॲसिड सोबत रिॲक्ट करत नाही. अशा प्रकारे. तर अशा प्रकारे आपलं चॅप्टर होतं आज. थँक्यू.